शुगरची भीती लोकांमध्ये इतकी बसली आहे की लोकांनी फक्त गोड खाणंच नाही तर गोड बोलणंसुद्धा सोडलं आहे. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉटसारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआपच कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे आवश्यक आहे. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. नाती हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, कारण ते मरते एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. अशा लोकांना ओळखा व 4 पावलं दूर राहा. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधीकधी दिव्यातही तेल कमी असते. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. प्रकृतीने माणसाबरोबर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे आयुष्य. प्रयत्न करणे आणि कर्म करणे या 2 भिन्न गोष्टी आहेत. जेव्हा आपण प्रयत्न करता तेव्हा आपण आशा बाळगतो. जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपण यशस्वी होतो. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पाणउतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. आलेल्या प्रसंगी झड सोसून मनाला बळ देणारं असावं. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर खूप त्रास होतोय. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेलीच चांगली. फक्त श्वास चालू असेल त्याला जीवन म्हणत नाही. डोळ्यात काही स्वप्न, मनात इच्छा आणि ते पूर्ण करण्याची तयारी असायला हवी. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळेस असं वाटते की मरण हा पर्याय नाही. मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे
तोपर्यंत जपा एकमेकांना. साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. तात्पर्य काय? लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात. कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका, कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहा. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातूनच समजते. बुद्धीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुद्धी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. कुणावाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे पण सांगता येत नाही. चिंता कराल तर भटकाल, चिंतन कराल तर भटकलेल्यांना मार्ग दाखवाल. फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात. कुणाचा मीपणा जेव्हा बोलायला लागतो तेव्हा शांत राहणे हा अतिउत्तम मार्ग आहे. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात. आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य. वय वाढल्यानं हसणं थांबत नाही, हसणं थांबल्यावर वय वाढतं. बायकोच्या बेढप शरीराची टिंगल करू नका. तुमचं मूल वाढवण्यासाठी तिने तिचा जीव आणि सौंदर्य दोन्ही पणाला लावलेलं असतं. श्री स्वामी समर्थ.